विधानसभेसाठी आता रोहन देशमुखांच्या नावाची चर्चा रंगलेली असतानाच रोहन देशमुखांचं नाव मागे पडले आणि यानंतर आता शहाजी भाऊ किंवा प्रशांत मालक यांच्या नावाची चर्चा समोर आली असून माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा तळ ठोकून बसल्याचं चित्र पाहायला मिळालंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून देणाऱ्या विधान परिषद सदस्याच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सोमवार 25 मे पासून सुरू झाली। 616 मतदारांपैकी सुमारे 60% मतं भारतीय जनता पार्टीकडे आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून तिकीट कोणाला मिळणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत। विधान परिषदेसाठी अनेक दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याच नावाची चर्चा होती, परंतु मागील नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठे यश मिळवून देणाऱ्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याही नावाची आता चर्चा आहे। दुसरीकडे पक्षाचा एकनिष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचीही कार्यकर्ते जोरदार मार्केटिंग करत आहेत। आमदारकी सोडून पक्षाचा आदेश मानून सोलापूर लोकसभा लढवणारे राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे। त्यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाला चांगलीच टक्कर देत आपले बस्तान बसवले आहे। दरम्यान मागील काही दिवसात आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे। रोहन देशमुख यांच्या नावाची पुण्यातून सूत्रे हलवली गेली, पण जिल्हा परिषदेसमोर एका बापूंच्या कट्टर कार्यकर्त्याने सांगितले की रोहन भैयांचे नाव अचानक मागे पडले आणि राजा राऊत यांचे नाव पुढे आले आहे। विधान परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकृती आणि विक्री याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। 1 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे अजून बऱ्याच वेळ असल्याने भारतीय जनता पार्टीकडून कोणाचे नाव समोर येते याची उत्सुकता आहे। दरम्यान माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असून ते मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले। त्यांचे मित्र जयकुमार गोरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने दिलीप मालकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत। ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी कुणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन खासदार केले, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी सोलापुरात सुद्धा कोणत्या लाडक्या ताईला अचानक उमेदवारी देणार का, अशी ही शक्यता वर्तवली जात आहे।